हा, पाठाचं नाव आहे ढोल. ढोल माहित आहे तुम्हाला? काय असते ढोल? हा, बँड का? बँड. हा, ते आता बघा बँड म्हणजे पण ढोल असते. पहिले ढोल काय कसे होते माहित आहे का? गळ्यामध्ये अडकवायचे, दोन्ही गुण असं त्याला वाजवायचं असायचं, ते ढोल वाजवायचे. समजा आता ढोल वाजवण्यासाठी वेगवेगळे कारण असतात. जसं कोणी आनंदाच्या उत्साहामध्ये ढोल वाजवते, कोणाच्या घरी लग्न असेल ढोल वाजवला जाते, वाढदिवस असेल ढोल वाजवत येतं, ठीक नाही, कुठला चांगला कार्यक्रम असला ढोल वाजवल्या जाते. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ढोल किंवा कुठलेही वाद्य किंवा एखादं संगीत हे का वाजवले जाते? ज्या दिवशी आपल्या घरामध्ये आनंद असतो. आता या ढोल या पाठामध्ये नेमकं काय आहे हे वाचल्यानंतर आपल्याला कळलं. तर मी ते वाचतो आणि वाचत असताना श्वेता बरोबर त्या ओळीवरती बोट ठेवायचं आणि जे आपल्या ग्रुप मधले विद्यार्थी आहेत त्यांना वाटलं की बा हा शब्द मला येत नाही, त्यांनी इमानदारीने त्याच्या खाली पेन्सिलनं अंडरलाईन करायची. लक्षात? कारण जर अंडरलाईन जर मला दिसली नाही तर मग मी काय करेल? वाचन घेईल. मग सगळं लक्ष देईल मला, मग तुम्हाला वाचायला यायला की नाही यायला ती. तुम्ही पेन्सिल काढा, तुम्ही तोपर्यंत तुम्हाला टाइम देतो मी. हा, आता पाठ वाचतो, लक्ष द्या. ढोल. सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे, फळे, पाना फुलांनी बहरलेले घनदाट जंगल. त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते. अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते. आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडा पूजनाला विशेष महत्व आहे. होळी पौर्णिमेला दांडा पूजन झाले की सातपुड्यातील वाड्या पाड्यांतून ढोलांचा आवाज घुमू लागतो. पुढाच्या घरांच्या सांदी कोपऱ्यात खुंटीला आड्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात. मुख्य होळीच्या 15 दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते. लहान मुले छोटी होळी पेटून तिच्याभोवती फेर धरून नाचतात. मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलांचा आवाज साऱ्या गावात आसमंतात घुमू लागतो. अख्ख्या सातपुड्यात ढोलावर थाप पडू लागते. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी चालू होते. पोटा पाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात. आमच्या गावातील आमशा ढोल्या आपल्या चिल्या पिल्यांना घेऊन सणासाठी गावात यायचा. अख्ख्या सातपुड्यात आमशा ढोल्या प्रसिद्ध होता. आमशा ढोल वाजू लागला की वाड्या पाड्यावरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत. न थकता रात्र रात्र ढोल वाजवण्यात आमशा पटाईत होता. ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडांपासून तयार केलेला असतो. त्यावर कातडी चढवतात. कुणी ढोलाची पाने बसवतात, कुणी दोऱ्या आवळतात. ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे, तो तासायचा कसा, त्याला कोणत्या प्राण्याच्या कातड्याचे पान लावायचे, तो आवळायचा कसा, ढोलाचा नाद अख्ख्या गावात अख्ख्या सातपुड्यात घुमवायचा कसा, ही सगळी माहिती आमशा ढोल्याला होती. जणू काही या निसर्गाने त्याला ढोल बोलण्यासाठीच जन्माला घातले होते. म्हणून अख्खा सातपुडाच त्याला आमशा ढोला म्हणत होता. होळीचा दिवस जवळ आला तसे तसे पाड्यावरचे ढोल डोंगर दऱ्यात आणि साऱ्या आसमंतात घुमू लागले. आमशाची ढोलावरची थाप मजबूत झाली. यंदाच्या होळीत खूप ढोल वाजू, अख्खा सातपुडा दणाणून सोडू अशी जणू त्याने शपथ घेतली होती. होळीचा दिवस उजाडला. आमशा सकाळपासूनच ढोळीजवळ ढोल घेऊन बसला होता. हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली. गावातील स्त्री पुरुष पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागली. नकळत नाचायला सुरुवात झाली. सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते. आमशा मोठ्या रंगात येऊन ढोल वाजत होता. बघता बघता लहान सहान थोर मोठ्यांनीही आमशाच्या भोवती रिंगण धरले. नाचाच्या चाली बदलत तहानभूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले. नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली तेही समजले नाही. पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला. ढोलाचा वेग वाढला तसे नाचणारे बेधुंद झाले आणि होळी जशी जशी विजू लागली तसा तसा ढोलाचा वेगही मंदावू लागला. आमशाची ढोलावरची थाप एकदम मंदावली तसा नाच एकदम थांबला. कधीही न थांबणारा आमशाचा हात कसा काय थांबला म्हणून सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले आणि एकदम आरडाओरड झाली. आमशा ढोलाला सावरत धर्तीवर कोसळला होता. ढोलाच्या नादाबरोबर आमशाचा श्वास अचानक बंद झाला. राणा वनातील पाना फुलांनी पळसा फुलांनी आमशाची डोली सजू लागली. सजवलेल्या डोलीत आमशा निवांत झोपला होता. पण त्याच्या ढोलाच्या आवाजाची प्रतिध्वनी
सातपुड्याच्या रांगा रांगातून घुमत होते. अख्खा गाव ढोलीभोवती दुःख गिळत बसला होता. जंगल्या भगत ढोलीजवळ आला. त्याने कथा लावली, आपण या निसर्गातील एक जीव, प्रत्येकाला जन्म आणि मरण निसर्गच देतो. झाड जन्माला येते आणि एक दिवस मरते, म्हणून इतर झाडे दुःख करत बसत नाहीत. निसर्ग चक्र थांबत नाही. प्राणी पक्ष्यांचेही तसेच. माणूस निसर्गातला एक क्षुल्लक जीव. जंगल्या भगत पुढे बोलू लागला, आमच्या जन्माला आला होता तर त्याला मरण अटळ. आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल. तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल. त्याचं झाड होईल मोठं सागाचं झाड. त्याचा कुणीतरी ढोल बनेल. तो ढोल पुन्हा वाजू लागेल. ढोलाच्या रूपाने आमच्या आपल्यातच राहील. डोंगर दऱ्यातून नाद, लय आणि स्वर घुमू लागतील. आमच्याचा ढोल पुन्हा वाजू लागेल. सकाळ झाली होती आणि सूर्यानेही आमच्याचे अखेरचे दर्शन घेतले होते. संजय लोहकरे. आता बघा, हे पाठ वाचत असताना म्हणजे तुम्ही ऐकत असताना तुमच्या गोष्ट एक ध्यानात आली असेल. दोन गोष्टी ध्यानात आल्या. त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे, एक व्यक्तिरेखा आहे ज्याचं नाव आहे आमशा. ज्याचं नाव काय आहे? आणि त्याच्यामध्ये एक सण आहे, ज्या सणाचं नाव आहे होळी. या दोन गोष्टीभोवती हे पूर्ण कथानक आहे. या दोन गोष्टीभोवती काय आहे? पूर्ण कथानक आहे. आमशा आणि होळी या दोन गोष्टीभोवती काय पूर्ण कथानक आहे. दिसायला एवढं दिसायला तेवढं दिसते. हा, आता याच्याहून काय भारी दिसणार नाही. फक्त ते उजड दिसेल ते सांगा. इकडे दिसायला ना, इकडे दिसायला. खिडकी सोडून द्या, इकडे दिसायला ना. ते आमच्या डोल्या तिथं दिसणार. तुम्ही लय लांब आणणार तुम्हाला दिसणार ते दिसायला. ते आता मला काय सांगू नका, मला ती जागा लक्षात आली. मला ती जागा उजेडाची. रेकॉर्डिंग चालूच आहे. हा, लक्ष द्या. आमशा होळी अशी या दोन गोष्टीभोवती हे पूर्ण कथानक आहे. या कथानकामध्ये दुसरी गोष्ट आहे ज्याचं नाव आहे सातपुडा. काय नाव आहे? सातपुडा. सातपुडा म्हणले तुमच्या डोळ्यासमोर काय आलं रे? सातपुडा म्हणल्यावर काय आलं? गाव आलं. ठीक आहे, समजा तुमच्या डोळ्यासमोर काय आलं? गाव आलं. सातपुडा म्हणल्यावर म्हणजे एक ठिकाण आलं. तुमच्या डोळ्यासमोर काय आलं? एक ठिकाण आलं. पर्वत असतात मोठे मोठे. हिमालय पर्वत आहे, सह्याद्रीचा पर्वत आहे, है की नाही? सह्याद्रीचा पर्वताचा उल्लेख आपल्या सकाळच्या महाराष्ट्र गीतामध्ये येतो की नाही? काय उल्लेख आहे महाराष्ट्र गीतामध्ये सह्याद्री पर्वताचा? हा, सह्याद्रीचा सिंह गरजतो. कोण आहे सिंह सह्याद्रीचा? शिवाजी महाराज, है की नाही? तसं सह्याद्री एक पर्वत आहे. तसा सातपुडा, या सातपुड्या पर्वताची एक रांग आहे. अशी रांग म्हणजे काय? आपल्या या दत्ताच्या माळाप्रमाणे 2-4 पर्वत असे नाहीत. 150 किलोमीटर 200 किलोमीटर लांब अशी रांगच आहे पर्वताची. पर्वत कशी आहे? उंचच्या उंच, एकदम भयानक उंच, घनदाट जंगल. आणि जंगलामध्ये एका जातीचं अस्तित्व पहिलं पण होतं आणि आजही आहे. ती जात कोणती आहे? जंगलामध्ये राहणारी आदिवासी. आदिवासी या शब्दामध्ये दोन मुख्यत्व शब्द आहेत. आदिवासी या शब्दामध्ये एक शब्द आहे आदी, दुसरा आहे वाशी. वाशी. आदी म्हणजे काय? सृष्टी. आदी म्हणजे आपण म्हणतो आधी. आधी आधी कोण आलं? आदी वर्गात कोण आलं? तसं आदी म्हणजे फार पूर्वीपासून त्या ठिकाणी राहणारे लोक. वाशी. वाशी म्हणजे रहिवाशी. जसं असतो रहिवाशी, आपण बेलमंडळचे रहिवाशी आहोत, म्हणजे तिथं राहणारा माणूस. आदिवासी म्हणजे जंगलामध्ये राहणारे फार पूर्वीपासूनचे माणसं, म्हणून ती आदिवासी. मग हे आदिवासी जंगलामध्ये राहतात. त्यांचे पण वेगवेगळे कळप आहेत आदिवासींचे. त्यांच्यामध्ये पण वेगवेगळ्या जाती आहेत. जसं की त्याच्यामध्ये कोळी आहे, कोलाम नावाची एक जात आहे, अंधा आहे, पावरा आहे. आपल्याकडे अंध जातीचे लोक आपल्याकडे आहेत. तर हे आदिवासी लोक त्या जंगलामध्ये राहतात. आणि जंगलामध्ये राहत असताना फार पूर्वीच्या काळामध्ये तर काही त्यांना मनोरंजन नव्हतंच, आणि आजही जे लोक राहतात त्यांना काही मनोरंजन नाही. पण मनोरंजन नसण्याचा एक फायदा आहे की ते आपल्यापेक्षा जास्त काळ, दीर्घकाळ जगतात. का जगतात? कारण त्यांना मनोरंजन नाही, म्हणजे त्यांच्याजवळ मोबाईल नाही. मोबाईल नसल्यामुळं त्यांचा टाइम फालतू मोबाईल पाहण्यामध्ये जात नाही.
त्यांचं डोकं डोळे त्यांचे खराब होत नाहीत, त्यांच्याकडे मोटरसायकल नाही, कार नाही, त्यामुळे हवेचं प्रदूषण होत नाही, चांगला झाडामधून आलेला जशाला तसा ऑक्सिजन त्यांना मिळतो, शुद्ध ऑक्सिजन, त्यामुळे त्यांचं फुफ्फुस, हृदय, सगळे रक्तवाहिन्या त्यांच्या व्यवस्थित राहतात. पण ते माणसंच होतं ना, त्याला करमत नसेल ना, त्यालाही वाटत असेल ना काहीतरी मजा मारावं, काहीतरी मनोरंजन करावं, मग ते काय करायचं ते ना. आता आजकालच्या लोकांचं आपलं काय झालं, करमणं झालं की मोबाईल पाहायचं, मग त्याचे शॉर्ट्स पाहत बसायचे, युट्यूब पाहत बसायचं. म्हणजे माणसं अशी झाली की लेकरांना मोबाईल पाहू नका म्हणते तर, पण स्वतः 1 मिनिट राहू शकत नाही मोबाईल वाचून. जर तुम्ही बाहेर जर गेले, 10 माणसं जर शोधले गावातले, त्यातले निदान 4 माणसाच्या हातामध्ये मोबाईल असतो. मग ते माणसं गप्पा करत असतील, चहा पित असतील, काही करत असतील, पण त्यांच्या हातामध्ये जेवत असतील, त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतेच. म्हणजे आपलं मनोरंजन साधन काय झालं, मोबाईल पाहणे, टीव्ही पाहणे. पण त्याच्या अगोदर जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा पण लोकांना मनोरंजन करावं वाटायचं ना. तेव्हा माणसं काय करायची, खेळ खेळायची. मग कोणी क्रिकेट खेळायचं, कोणी लगोरी खेळायचं, कोणी विटी दांडू खेळायचं, कोणी कबड्डी खेळायचं, कोणी खो खो, कुस्ती असे खेळ खेळायचे, लपंडाव खेळायचे लेकरं, लंगडी खेळायचे, ठीक नाही. असे वेगवेगळे खेळ होते पहिलं, कारण त्याच्यामधून आपण मनोरंजन शोधायचो. मग या आदिवासी लोकांमध्ये मनोरंजन कसं असते, हे सणाच्या दिवशी मस्तपैकी मजा मारतात. ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी काय करतात, ते मस्तपैकी मजा मारतात. मग कशी मजा करायची, ढोल वाजल्याशिवाय मजाच नाही, ढोल वाजल्याशिवाय मजाच नाही. दिवाळीला पण आपण मजा करतो, काय करतो, फटाके वाजवतो. म्हणजे माणसाच्या कानाला काहीतरी वाजल्याशिवाय मजा येत नाही. मग त्यासाठी वाद्य वाजवणार, कोणी गाणं म्हणणार छान, मग ते कानाला ऐकवायला मस्त वाटते, डोळ्याला पण चांगलं चांगलं पाहावं वाटते, तोंडाला चांगलं चांगलं खावं वाटते, हे की नाही. लईच चांगलं वाटलं तर मग नाचा वाटते. मग हे होळीला काय करायचे आदिवासी लोक, मस्तपैकी डान्स करायचे. आणि डान्स करायचा म्हणलं की त्याला म्युझिक लागते. आता उगाच आपण नुसतं बिना म्युझिक तर नाचू शकतो का आपण, नाही. आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पण तुम्ही मस्तपैकी म्युझिक लावतो, त्या म्युझिकवर तुम्ही नाचता. तुम्ही टीव्ही कधी आहे की नाही, म्युझिक बंद करून पहा, म्युझिक टीव्हीचा आवाज बंद करून पहा. तुम्हाला काय वाटते, ते लोक येडे झाले काय वाटते, त्याचे जे ऍक्शन तुम्हाला असे दिसते. पण त्याच कॅरेक्टरला जर आपण आवाज दिला तर ते आपल्याला पाहावं वाटते. पण कसं असते, प्रत्येक गावामध्ये काही काही लोकांमध्ये वैशिष्ट्ये असतात वेगवेगळी. एखाद्या माणसाला चांगला डान्स करता येते, तर कोणाला चांगलं गाणं म्हणता येते, तर कोणाला चांगला ढोल वाजवता येते. आपल्या मंदिरामध्ये मृदुंग असते, मृदुंग वाजवायचा प्रकार. गावातल्या प्रत्येकाला ते वाजता येत नाही, पण काही काही स्पेशल लोक असतात की त्यांना ते चांगल्या प्रकारे वाजवता येते. कोणाला म्युझिक मध्ये काय होते, म्युझिक मध्ये त्यांना व्यवस्थित त्याला बसवता येते. त्याचा आवाज, चढ उतार, इको कुठं द्यायचा, आपला बास कुठं वाजवायचा, रिंगर कुठं द्यायचा, हे त्या माणसाला माहित असते, प्रत्येकाला माहित नसते. तसं या आदिवासी लोकांच्या, सातपुड्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या गावामध्ये एक व्यक्ती होता, ज्याचं नाव होतं आमशा. हा आमशा काय करायचा, सगळ्यात चांगला ढोल वाजायचा. आमशा परगावी राहायचा, आणि ज्यावेळेस होळीचा सण असायचा, आजही आपल्याकडे काही लोक पुण्याला, मुंबईला राहतात, पण दिवाळीला गावाकडे येतात, कोणी कोणी होळीला गावाकडे येते, कोणी दसऱ्याला गावाकडे येते, लग्न असले गावाकडे येतात की नाही. तसं असा काय होळीचा सण असला की आमशा गावाकडे आपल्या लेकरा बाळाला घेऊन यायचा. आणि ते आल्यावर लोक आमशाची वाट पाहायची की ते गावाकडे कधी येते. का वाट पाहायचे, कारण त्याला ढोल चांगला वाजता यायचा. दोघे ढोल घेतला, बदलला, त्याला वाजवणं मिळत नाही, तर ते वाजवल्यावर त्याच्यामधून एक संगीत बाहेर आलं पाहिजे, ते बाहेर येताना ते कानाला ऐका वाटलं पाहिजे. पण आज आपण काय केलं, आपण डीजे आणला. डीजेला तर काय साल नाही, ताल नाही, लय नाही, सूर नाही, काहीच नाही. नुसतं मोठा आवाज केला, धक 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 तसं हल्लं, रद्द फटफट केलं की लोकांना मजा वाटते. पण मजा त्याच्यात नसते. आवाज असा पाहिजे की ऐकून कानाला मस्त वाटलं पाहिजे. मग हा आमच्या ढोल वाजवायचा. ढोल वाजवताना तो एवढा बेधुंद होऊन जायचा की तो स्वतःला विसरून जायचा. आणि ढोलाचं कसं वाजन होतं, ढोल लोक इतके वाजवायचे, होळी पेटवायचे, संध्याकाळी होळी पेटवतात की नाही, होळी अगोदर सुरुवातीला पेटायची, पेटल्यावर खूप मोठा जाळ व्हायचा. जसं जसं जाळ वाढत जाईल तसं लोक बेधुंद होऊन नाचायचे. आणि ते होळी विजेपर्यंत लोक नाचायचे. आणि ती होळी विजेपर्यंत आमच्या आपला ढोल बडवत राहायचा, ते थकायचाच नाही. आणि त्याचं बडवणं पाहून, त्याचं वाजवणं पाहून लोक आणखी जोर यायचा. लोक काय करायचे, आणखी जोरजोरात नाचायचे. पण त्या दिवशी काय झालं, त्या दिवशी पण आमच्यानं खूप ढोल वाजवला. लोक पण नाचत राहिले. होळी विझायला आली आणि अचानक ढोल वाजवताना आमशा ढोल सोडून एकदम धाडकन खाली पडला. असा जसा आमशा खाली पडला तसा त्याचा श्वास बंद झाला. आमशाच्या हालचाली सगळ्या बंद झाल्या.
आमशा आता काहीच बोलत नव्हता, हालत नव्हता. त्याच्या सगळ्या हालचाली सुस्त पडल्या होत्या. सगळे लोक परेशान झाले की एवढा ढोल वाजवणारा, आणि ढोल वाजवताना लोकांचं नाचणं आधी बंद होईल, पण आमशाचं ढोल वाजवणं कधीच बंद व्हायचं नाही. याचं कसं काय बंद झालं वाटलं लोकांना. तिला आश्चर्य वाटलं की असं आमशाच्या सोबती कधीच घडत नाही की आमशा ढोल हा वाजवतोच, आज काय झालं, ढोलचा आवाज कसा काय बंद झाला. जे त्या ठिकाणी होते त्यांना आमशा पडलेला दिसला, जे आपापल्या सवंगड्यासोबत नाचण्यामध्ये व्यस्त होते त्यांना आमशा पडलेला दिसला नाही. त्यांना फक्त एवढं कळलं की ढोलचा आवाज बंद झाला. जवळून जातात, जवळ गेल्यावर त्यांना कळलं की आमशा खाली पडला, श्वास त्याचा बंद झाला आणि आता आमशा मृत्युमुखी पडला होता. मग सगळे रडाय पडायला लागले की आमशा गेला, आमशा गेला. आणि त्यांनी काय केलं, मग जसं सकाळी आपण करतो ना तिरडी सजवतो आपण गेलेल्या माणसाची, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पानं टाकतात, फुलं टाकतात, त्या माणसाला आंघोळ घालतात, आपल्याकडं नवीन कपडे घालतात. तसं आमशाला आदिवासी परंपरेप्रमाणे जे आहे त्याला केलं. लोक त्या दिवशी पण खूप रडायला लागले. आणि त्या गावामध्ये एक भगत नावाचा व्यक्ती राहायचा. भगत म्हणजे कोण असते की अंगारे दुपारी करणारा माणूस, मंत्र उच्चार करणारा माणूस आणि हे सगळे काम करणारा, श्राद्धाची कामं करणारा माणूस. तो त्या ठिकाणी आला. तो थोडा बुजुर्ग होता आणि त्याने त्या ठिकाणी येऊन लोकांना सांगितलं की नाही, रडायचं नाही, माणसाला जन्म आहे तसा मृत्यू आहे, पशु पक्ष्यांना मृत्यू आहे, झाडापालांना मृत्यू आहे, सगळ्या प्राण्यांना मृत्यू आहे. आपण पण प्राणीच आहोत, मग आपण कशी जिवंत राहणार, आपण पण एक दिवस मरणार. तसा आमशा आला तसा गेला. तो गेला म्हणजे का आपण जाणार नाही असं नाही, आपण एक दिवशी जाणार, असा तो भगत सगळ्याला सांगू लागला. आणि आमशा काय आपल्यातून गेला नाही. आता काय होईल, आदिवासी लोक काय करतात, जाळत नाही मेलेल्या माणसाला, त्याला जमिनीमध्ये गाडतात. ते म्हणले की आपण आता खड्डा करू, त्या जमिनीमध्ये आपण आमशाला गाडू, आणि गाडल्यावर काय होईल, त्या ठिकाणी काही दिवसांनी लोक एक बीज घेतील सागाचं. आणि तुम्हाला माहित आहे, ढोलाचं सांगायचं राहिलं की हा ढोल बनतो कसा, आंब्याच्या झाडाच्या खोडापासून, सागाच्या खोडापासून आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या कातड्यापासून त्याला बनवले जाते. आणि ही कला चांगल्या प्रकारे माहित त्या आमशाला होती. तो व्यवस्थित ढोल बनवायचा, त्याच्याभोवती वाजवायचं जे कातडं असायचं की नाही, ते कोणत्या प्राण्याचं आणायचं हे आमशाला चांगलं ठाऊक होतं. मग तो भगत काय म्हणला की ज्या दिवशी आमशा मरल काही दिवसानंतर त्या तिथं कोणतरी जाऊन सागाचं बी लावल, आणि सागाचं बी लावल्यावर त्या बियामधून सागाचं मोठं झाड निर्माण होईल. जसं की आपल्याला वाटेल की आता याच्यातून आमशा वर आला आणि त्या झाडाच्या खोडापासून पुन्हा कोणीतरी ढोल बनवल आणि तसा ढोल वाजवला जाईल. आपल्याला वाटेल की त्या ढोलाच्या नादातून आमशाचा आवाज बाहेर येत आहे, म्हणजे आमशा आपल्यात नसला तरी तो असल्यासारखं आपल्याला भासल, असं त्या भगतानं सगळ्यांना सांगितलं. म्हणून माणूस आहे की नाही, मृत्युमुखी जरी पडला तर त्याच्या कर्मानं माणूस जिवंत असतो. माणसानं त्या जीवनामध्ये कर्म चांगले करावं लागतात. एखाद्या माणसानं चांगले कर्म केले तर तो माणसाला त्याच्या आयुष्यात, त्याच्या पुढच्या पिढीच्या आयुष्यात अशा अनेक पिढ्या वर्षानुवर्ष तो माणूस ध्यानात राहतो, त्यानं चांगले कर्म केले तर. पण एखाद्यानं जर वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्म केलेल्या माणसाला विसरून जायला क्षणाचाही अवधी लागत नाही. आणि चांगले कर्म करणारा माणूस हा विचाराने जिवंत असतो, आणि वाईट कर्म करणारा माणूस हा ताबडतोब विसरून जातो. लोकांना काय वाटते, मी जिवंत जर राहायचं असेल तर मला माझी व्हिडिओ शूटिंग करून ठेवावं लागेल, लोक मला नंतर पाहतील. कोण पाहणार आहे, तुमची लेकरं पाहतील, लय झालं त्याची लेकरं पाहतील, आणखी पुन्हा विसरून जाईल तुम्हाला. ते पण कोणी व्हिडिओ सुद्धा सर्च करत नाही आपला. पण तुमचे विचार चांगले असतील आणि तुम्ही समाजासाठी काहीतरी करून जात असाल तर ते वर्षोनुवर्ष ध्यानात ठेवले जाते. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याकडे व्हिडिओ आहे का? कुठला नाही, कुठलाच व्हिडिओ नाही. साधा शिवाजी महाराजांचा ओरिजिनल फोटो पण नाही आपल्याकडे. ते जे फोटो आहे शिवाजी महाराजांचे, कोणी ते वर्णन केलं शिवाजी महाराजांचं, व दिसायला कसे होते त्या वर्णन केलेल्या हिशोबानं ते फोटो काढला. म्हणून शिवाजी महाराजा प्रत्येक ठिकाणचा फोटो आपल्याला वेगवेगळा दिसतो. आपण शिवाजी महाराज ओळखतो कसं? त्यांचा जिरेटो पाहून, त्यांचा पोशाख पाहून, त्यांची दाढी पाहून आपण ओळखतो की शिवाजी महाराज आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांना फोटोची, व्हिडिओची गरज नाही. त्यांना ध्यानात ठेवायला, त्यांनी एवढं चांगलं काम केलं की ते अशा अनेक पिढ्या जिवंत राहतील. त्यांचा काळ संपूर्ण 3.5 वर्ष संपले, पण तरीही आज आपल्यामध्ये ते त्यांच्या विचाराने, त्यांच्या कामाने आपल्यामध्ये जिवंत आहेत. महात्मा गांधी कधी मृत्युमुखी पडले होते? 30 एप्रिलला. 30 एप्रिल म्हणजे कोणता काळ? 1948चा. म्हणजे ते म्हणून सुद्धा आज 75 वर्ष होऊन गेले. पण आजही लोक महात्मा गांधीला आठवतात, त्यांचा फोटो आजही नोटावर आहे. जे काही समाजसेवक होते ते लोकांना आजही आठवतात. जे चांगले पार्श्वगायन करायचे, गायिका लता मंगेशकर, लोकांना आजही माहित आहे, पुढेही माहित राहील. मोहम्मद रफी आजही माहित आहे, पुढेही माहित राहील. म्हणून या आमशाच्या व्यक्तिरेखीतून आपल्याला एवढं समजते की माणसाने जीवनामध्ये चांगले कर्म करावे, लोक आपल्याला दीर्घकाळ ध्यानात ठेवतात.